ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। लेह लद्दाख या पृथ्वीवरचा नितांत सुंदर भाग, जगातील सर्वात उंच अशा हिमालयाच्या डोंगर रांगेमध्ये वसलेला हा भाग फक्त भारतीयांनाच नाही तर जगभरातल्या पर्यटकांना कायम खुणावत असतो। या लेह लद्दाखचं सौंदर्यच मुळात तिथल्या निसर्गात आहे। आता हा निसर्गच धोक्यात तर येत नाहीये ना, या भीतीतून तिथले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आंदोलन उभं केलं। होय, हे तेच सोनम वांगचुक आहेत ज्यांचं कॅरेक्टर 3 इडियट्स चित्रपटामध्ये फुंगसुक वांगडू या नावाने अभिनेता आमिर खानने साकारलं होतं। तर झिरोवरच्या या दुसऱ्या सत्रामध्ये आपण त्यांच्या संबंधीच्याच बातम्या बघणार आहोत। तुम्हाला माहिती आहे की नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं। काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केल्या। त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वांगचुक यांनी दिल्लीत जंतर मंतरला उपोषण सुरू केलं। त्या उपोषणाचा आज 19वा दिवस। कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्यासह हजारो युवक आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। दिपकेंनी मुंबईतही आंदोलन केलंय। वांगचुक यांच्या या उपोषण आणि आंदोलनामध्ये देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने पाठिंबा दिलेला नाहीये, पण पाठिंबा तर दिलाय पण सक्रिय सहभाग घेतलेला नाहीये। त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी काही दिवस आधीच वांगचुक यांचं हे आंदोलन गंभीर असल्याचं म्हटलं होतं। त्यानंतर आज राज ठाकरेंनी सुद्धा निवेदनाद्वारे पाठिंबा देऊ केलाय। आदित्य ठाकरेंनी तर यासाठी थेट इंडी आघाडीलाच आवाहन केलंय। या उपोषणाच्या निमित्तानं भाजप विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। यासाठी त्यांच्या पक्षाने रविवारी मुंबईमध्ये आंदोलनाचीही घोषणा केली। अशा प्रकारे आता वांगचुक यांच्या आंदोलनाला राजकीय धार येतेय। त्यामुळे आजचा आपला प्रश्न त्यावरच आधारित आहे। दुसरा प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा दुसरा प्रश्न आहे, सोनम वांगचुक यांना अद्याप काँग्रेसचा पाठिंबा नाही। काँग्रेसच्या आवाहनानुसार इंडियातील घटक पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत। मंडळी, सोनम वांगचुक यांचं कार्य काय आहे हे आपल्याला सांगायची गरज नाहीये। त्यामुळेच त्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाचा उद्देश सुद्धा 24 कॅरेट सोन्यासारख्या शुद्धच आहे। ते केवळ विद्यार्थ्यांसाठी लढा देत आहेत हे नक्की आहे। पण ठाकरेंची शिवसेना असो किंवा काँग्रेस किंवा समाजवादी पक्ष यांनी त्यात उडी घेतल्यामुळे त्यांच्या आंदोलनाला राजकीय रंग तर येत नाहीये ना, असं चित्र निर्माण झालंय। या सर्वांचा नेमका राजकीय सहभाग कसा आहे आपण पुढे पाहणार आहोतच, पण त्याआधी वांगचुक यांचं याबाबत काय म्हणणं आहे ते पाहूयात। 20 जुलाई को इतनी बड़ी संख्या में आए कि एक संदेश सरकार को जाए, और मैं तो कहूँगा उस दिन सारे स्कूलों, कॉलेजों, विश्वविद्यालयों से कि वो उसे एक्सपीरियंशियल एजुकेशन का दिन मनाएं। NEP के अंतर्गत, न्यू पॉलिसी ऑन एजुकेशन के अंतर्गत, क्योंकि उस दिन बच्चे अभ्यास कर पाएंगे पॉलिटिकल साइंस का एक अनोखा लेसन जो कि इतिहास का हिस्सा होगा, जिसमें वो खुद शिरकत हो पाएंगे। तर वांगचुक यांनी देशभरातल्या विद्यार्थ्यांना, सर्वसामान्यांना आवाहन केलेलं आहे आंदोलनात सहभागी होण्याचं। पण आता मला सांगायची आहे ती वांगचुक यांच्या आंदोलनाची राजकीय बाजू। नीट प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी वांगचुक यांनी 28 जूनला दिल्लीमध्ये उपोषण सुरू केलं। तेव्हा कोणासही त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही, त्यांची प्रकृती ढासळायला लागली। त्यानंतर या विषयाला राजकीय वाचा फुटली ती उद्धव ठाकरे यांनी 13 जुलैला या आंदोलनाला दिलेल्या समर्थनामुळे। त्या पाठोपाठ आज आदित्य ठाकरे यांनी सुद्धा वांगचुक यांच्यासाठी सर्व भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन केलंय। आता एकीकडे म्हणायचं की आंदोलन विद्यार्थ्यांचं, मग त्यासाठी संपूर्ण देशानं एकत्र यावं असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं असतं तर कदाचित त्यात राजकारण दिसलं नसतं। पण त्यांनी सर्व भाजप विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केल्यामुळे यातले राजकीय रंग गडद होत आहेत हे नक्की आहे। उद्धव ठाकरे याबाबत 3 दिवस आधी काय म्हणाले होते ते पाहूयात। शिवसेनेतर्फे सोनम वांगचुक आणि या मुलांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहे, आणि ज्या ज्या वेळेला शक्य असेल, जिथे आम्ही उतरण्याची गरज असेल तिथे महाराष्ट्रभर आम्ही तर उतरूच। आपल्या माध्यमातून मी देशातील सर्व पक्षांना सांगतोय की आपण देखील आपापल्या राज्यामध्ये, राज्यातील प्रमुख शहरामध्ये या युवकांना बळ मिळेल अशा पद्धतीने काही
प्रतिकात्मक असेल, आणखीन काही असेल, हे समर्थनार्थ आंदोलन करा किंवा प्रदर्शन करा. उद्धव आणि आदित्य या दोन्ही ठाकरेंनी या आंदोलनामध्ये सहभागाची हाक दिल्यानंतर त्यात राज ठाकरे कसे मागे राहणार? त्यांनी सोशल मीडियावरती या आंदोलनाला समर्थन जाहीर केलंय. सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भाजपला आस्था होती. आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झालाय त्या मंत्र्यांची हकालपट्टी करा इतकाच आहे. त्यात वावगं काहीच नाही. भाजपच्या सत्तेच्या काळामध्ये सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत. ते झाल्यावरती हे इतकं निर्ढावल्यासारखे वागत असल्याचं सांगत राज यांनी वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. वांगचुक यांच्या या आंदोलनामध्ये राजकीय पक्षांनी उडी घ्यावी या आवाहनाची हाक उद्धव ठाकरे यांनी सर्वात आधी दिली. त्यानंतर आता इतर विरोधी पक्षांनाही जाग आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस गेल्या 1.5 महिन्यापासून अधिक काळापासून करतोय. वांगचुक यांची व्यथा आणि संतापात आम्ही सहभागी आहोत असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांनी म्हटलंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी तर सरकार सोनम वांगचुक यांचा जीव धोक्यात घालत असल्याची टीका केली आहे. याखेरीज अन्य पक्षांच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. तर भाजपच्या राज्यातील नेत्यांनी या विषयावरनं उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय. मैं सरकार को कहना चाहता हूं कि या तो युवाओं की आवाज सुन लो या यही युवा आपको 2029 में उठा के फेंक देंगे. दूसरी बात, एक तरफ धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा तो होना ही चाहिए, लेकिन मेरी प्रधानमंत्री जी से निवेदन है और देश के 140 करोड़ लोग चाहते हैं कि धर्मेंद्र प्रधान की जगह सोनम वांगचुक को देश का शिक्षा मंत्री बनाया जाए. क्योंकि 20 साल से संसद शुरू हो रही है, बहुत सारे मुद्दे हैं और नीट का मुद्दा भी बहुत ही अहम मुद्दा है. क्योंकि अभी शुरू हो रही है संसद, जब ये नीट के एग्जाम सब हो चुके हैं दोबारा भी, तो समाजवादी पार्टी सभी मुद्दों को जोर शोर से उठाएगी और इसमें हमारे छात्रों के मुद्दे भी मौजूद रहेंगे. घरात बसून पाठिंबा देण्याची त्यांची संस्कृती अबाधित आहे उद्धवजींची. ना रस्त्यावर जायचं, आता पाठिंबा द्यायचा तर तिथे जा ना त्यांना भेटायला. घरात बसून तीर मारायचे आपल्याला जमत ना, आंदोलन रस्त्यावर उतरू शकत नाही, ती क्षमता ती उमेद राहिली नाही, म्हणून दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधायचा, ही जी काय उद्धवजींची संस्कृती परंपरा कार्यपद्धती आहे ती अबाधित असल्याचं पुन्हा दिसतंय. ज्या भूमिका सोनम वांगचुकजीच्या आहेत त्या सर्व भूमिका ह्या काँग्रेसच्या देखील आहेत. त्यामुळे नीटचा पेपर फुटल्यानंतर आम्ही जी मागणी केली तीच मागणी आज त्या उपोषणाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि तातडीने मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, कारण शिक्षण मंत्री म्हणून राहण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही. त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा ही आमची पहिल्या दिवशीपासूनची मागणी आहे. आणि या आंदोलनासंदर्भामध्ये आपण आणखीन माहिती घेऊयात. आमचे दिल्लीचे प्रतिनिधी सोमेश कोलगे